ची न्यू मॉडेल दिसते. मोस्ट पॉप्युलर बाइक्स. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द माय न्यू ब्लॉग. सो ना आजपासून आपली वेगळी अशी ही नवीन जर्नी चालू होणार आहे. सो आज चाललेलो आहे क्योंकि आज जा रहे हैं हम. आज चाललेलो आहे आपण गाड्या बघण्यासाठी. सो स्पोर्ट बाईक बघण्यासाठी. त्यात कंपनी आहे 1 नंबरला यमाहा, 2 नंबरला आहे KTM, 3 नंबरला आहे TVS, 4 नंबरला आहे कावासाकी. सो ह्या 4 बहुतेक कावासाकीचं ना इकडं कुठंतरी शोरूम नाही आहे. सो बाकीचे आपण बघून येऊया आणि सो त्यातलीच एक आपण फायनल करणार आहे आणि तुम्हाला ते ब्लॉग मध्ये दिसून जाणार आहे. सो चला आता बघूया, शोरूमला जाऊया. जर्नी स्टार्ट होणार आहे आपली इज्जत मध्ये. चला गाईज. सो ऍक्च्युली ना बजाजच्या शोरूमला आलो आणि तिथं आपल्याला RS 200 दिसले. सो RS बघा आलतो आणि जुनं मॉडेल बघा स्पोर्ट बाईकचं. आणि सो इकडं न्यू मॉडेल आहे, हे बघा तिकडे न्यू मॉडेल आहे. सो हे ना न्यू मॉडेल ह्यांचा काटा बघा, एकदम क्रेझी काटा. डिजिटल मध्ये आलेला आहे सगळा विषय. बजाज कशी वाटते ते सांगा तुम्ही. पल्सर हे बघा RS. सो हे बघा दोन्ही पैकी तर मला नाही एक पण पसंत व्हायला. हे न्यू मॉडेल दिसते बहुतेक आणि हे पण न्यू मॉडेल NS आणि हे RS. सो हे चालू करतात ट्राय. सो हे ना ब्लूटूथ सिस्टम दिसते बहुतेक. चालू ना बॅटरी आहे बॅटरी चालू करून टाकतो आहे. नाही ना राहू दे. आताचा डिजिटल मीटर ह्याला कॉलिंग सिस्टम वगैरे सगळं इथं दाखवणार नाही का. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी म्हणजे तो साधा मॉडेल. कंपनी ते बंद करून टाकलं, ह्याला डायरेक्ट डिजिटलच मीटर दिलं. ती मॉडेल बंदच म्हणजे भेटतच नाही ना भेट. मीटर मध्ये बी फरक आहे बघ. कंटिन्यू लाईट लय फरक. ऍक्च्युली गाडी जरा भारी वाटते दिसायला. चेक करते. भारी गाडी, तसा विषय काय नाही. ABS डबल डिस्क ब्रेक ABS ची एक खासियत. सो ऍक्च्युली ना आपल्याला बजाजची एक पण गाडी आवडलेली नाही, कारण की RS पण तशी दिसायला चांगली आहे पण ती अशी एवढी खास नाही गाडी. सो आता दुसऱ्या शोरूमला जाणार आहे आणि मग बघा तिथंच. सो जस्ट आलेलो आहे आपण सुझुकीच्या गाडी बघण्यासाठी. सो ती बघू शकता ही समोरच आहे. सो चला आतमध्ये सुझुकीचे ना गाड्या बघून येऊया आपण. आणि जर सुझुकीचे जर आवडले ना भाई, सुझुकीचे घेऊ, काय विषय नाही. सुझुकीचे पण भारी भारी क्वालिटीमध्ये आहेत. सो ते पण बघूया. चला आता आतमध्ये शोरूम मध्ये एंटर होऊया. ही सुझुकीची गाडी. तो गाडी स्टार्ट केलेली आहे सुझुकीची. सेम भाई ना G900 सारखी लुक. सो एक्झॉस्ट फायरिंग. लुक तर ना 1 नंबर क्वालिटी जरा दिसायला पण. आणि सो 1,71,000 काहीतरी ऑन रोड प्राइस आहे. सस्पेन्शन सो आता जस्ट खरेदी वगैरे करून ना आपण जस्ट आता यामाच्या शोरूमला जाणार आहे. सो तिथली बाईक एकदम अजून सांगणार नाही की कोणती फिक्स करणार आहे.
सो तिथली बाईक बघूया आणि काय फंक्शन वगैरे आहेत तिथं सगळं दिसून जाईल. सो लास्ट शोरूम आता राहिलेलं आहे यमाचं. सो तिथंच काहीतरी होऊन जाईल. सो आलेले आहे यमा शोरूम आणि मग पुढे गेलं दाखवतो. कुठं गेलं हे काय येते मध्येच. सो हे बघू शकता मोस्ट पॉप्युलर बाईक्स. चला आतमध्ये जाऊन बघूया आणि गाडीचे फंक्शन वगैरे सगळं चेक करूया. सो या 2 कलर आहेत. सो आपल्याला ना बहुतेक पांढऱ्या कलरचीच आवडलेली आहे. अजून तर काय फिक्स केलेलं नाही आहे. ॲक्च्युली ना हे 3 लुकमध्ये जरा कन्फ्युजन आहे. आपण ही नाही गाडी फिक्स अजून काय तसं. सो लुक जरा हे टॉप मॉडेल आहे. सो ती व्हाईट आहे आणि पलीकडचं रेड आहे. सो ह्यात बघू कोणती आवडते का नाही तर मग दुसरी कंपनी. सो गाईज जेवढे सगळ्यांना गाडी बघितल्यात आपण. सो त्यातली एकतर फायनल केली आहे किंवा करणार आहे. आणि विषय असा आहे की ना आपला 91 नंबरसाठी ना आपण थांबलेलो आहे. कारण की तो नंबर ना जरा भेटा ना. आणि सो तो नंबर आला ना लगेच आपण बुकिंग करून ओकेमध्ये विषय करूया. सो ते नंबर आल्याशिवाय आपल्याला ना काहीच करता येईना. मग आता ना नंबर आल्यानंतरच आपल्याला नाही गाडी घ्यायची प्रोसेस करायला लागणार आहे. सो गाड्यात एकदम क्वालिटी होत्या. सो गाईज आजचा व्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. सो बाय गाईज अँड टेक केअर. राधे राधे.